1. कच्चे खोबरेल तेल लावल्याने केस मजबूत होतात. 2. श्वास घेण्यास त्रास होत असेल तर हिरवी मिरची खाल्ल्याने आराम मिळेल. 3. मिठाने मसाज केल्याने शरीराचे आजार बरे होतात. 4. पायात चमक आली असेल तर ती जागा बर्फाने चोळल्याने आराम मिळतो. 5. जमिनीवर झोपल्याने पाठदुखीमध्ये आराम मिळतो. 6. लसणाचा चहा पिल्याने चेहऱ्यावरील सुरकुत्या नाहीशा होतात. 7. जखमेची सूज दूर करण्यासाठी कांदा जाळून त्यात हळद मिसळून जखमेवर लावा, त्याने जखमेची सूज दूर होईल. 8. केसांना दूध लावल्याने केसांची मुळे, त्वचा आणि डोक्याला ताकद मिळते. 9. काकडी सालासह रोज खाल्ल्याने त्वचा मुलायम होते. 10. लिंबू पाणी रोज पिल्याने शरीरातील चरबी रोज कमी होते. 11. द्राक्ष नेहमी खा, त्यामुळे किडनी स्टोन तयार होण्यास प्रतिबंध होतो. 12. खरबुजाच्या सुक्या बिया खाल्ल्याने मेंदूला प्रचंड शक्ती मिळते. 13. गॅसची तक्रार असल्यास वेगाने चालल्याने गॅस कमी होतो. 14. बकऱ्याची चरबी खाल्ल्याने म्हातारपण दिसत नाही. 15. सकाळी 2 भिजवलेले अक्रोड खाल्ल्याने चेहरा उजळतो आणि केस मजबूत होतात. 16. रात्री झोपण्यापूर्वी चेहरा न धुणे आणि पुरेशी झोप न घेणे या सर्व सवयी चेहरा खराब करतात. 17. तुमच्या चेहऱ्यावर पिंपल्स असतील तर त्यांना स्पर्श करू नका, अन्यथा तुमचा चेहरा खराब होईल. 18. जो झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर गुलाबाचा अर्क लावतो त्याचा चेहरा नेहमी तरुण दिसतो. 19. जो एका जागी बराच वेळ बसतो त्यांचा मेंदू कमजोर होतो. 20. काही वाचण्यापूर्वी जिरे खाल्ल्याने काय वाचले आहे ते लक्षात राहण्यासाठी मदत होते. 21. चक्कर येणे थांबत नसेल तर काळ्या मिठाचे पाणी प्या, चक्कर येणे बंद होईल. 22. लिंबाच्या सालीच्या पावडरमध्ये मीठ मिसळून दात घासल्याने दात पिवळे पडण्यापासून आराम मिळतो आणि प्लेक निघून जातो आणि दात मोत्यासारखे चमकतात. 23. आलू बुखार रक्ताची कमतरता होऊ देत नाही. 24. गाईचे दूध पिल्याने स्मरणशक्ती तीक्ष्ण होते. 25. मेंढीचे दूध केसांना लावल्याने केस मजबूत आणि दाट होतात. 26. रोज कडुलिंबाने दात घासल्याने दातांमध्ये कीड होत नाही. 27. शिळ्या तोंडी दही खाल्ल्याने रक्त तयार होते. 28. पोटात सूज येण्याची समस्या असेल तर शिळ्या तोंडी डाळिंब खा, सूज दूर होईल. 29. पायाचे दुखणे दूर होत नसेल तर म्हशीच्या दुधात खजूर मिसळून पिल्याने दुखणे दूर होते. 30. थंड पाण्याने अंघोळ केल्याने रक्तप्रवाह जलद होतो. 31. तेलकट पदार्थाच्या अतिवापरामुळे घशाचे इन्फेक्शन होते. 32. पाण्यात तुरटी मिसळून आंघोळ केल्याने शरीरातील घामाचा वास निघून जातो. 33. तारुण्यात जेवढा आलू खाल तितके म्हातारपणात शरीरात शक्ती वाढेल. 34. रोज पीच खाल्ल्याने पोटाची चरबी काही दिवसात कमी होईल. 35. अंगावर पुरळ आल्यास कारल्याचा रस लावा, पुरळ निघून जाईल. 36. रोज आवळ्याचा रायता खाल्ल्याने तुम्हाला कधीच विटामिन सी ची कमतरता भासणार नाही. 37. घशात इन्फेक्शन होत असल्यास कोमट पाण्यात थोडी हळद आणि मीठ मिसळून गुळणी केल्याने खूप आराम मिळतो. 38. स्ट्रॉबेरीचा रस पिल्याने रक्त स्वच्छ राहते. 39. जर तुम्ही दिवसभर काम करत असाल तर सकाळी बकरीचे दूध प्या, त्यामुळे थकवा येणार नाही. 40. जे लोक उन्हाळ्यात दुधी भोपळ्याचे अधिक सेवन करतात त्यांना शांत झोप लागते आणि रक्ताची कमतरता होत नाही. 41. खारीक खाल्ल्याने पाठदुखी दूर होते. 42. चेहरा स्वच्छ ठेवायचा असेल तर भात खाण्यापूर्वी 2 ग्लास पाणी प्या. 43. जे लोक आपली नखे दाताने चावतात त्यांचा मेंदू कमजोर होतो आणि मेंदू काम करणे बंद करतो. 44. झोपण्यापूर्वी पिकलेला पेरू खाल्ले तर डिप्रेशन कमी होते. 45. संध्याकाळी खजूर खाल्ल्याने हाडे कधी कमकुवत होत नाही. 46. साखरेच्या रुग्णांसाठी कच्ची कोबी खाणे खूप फायदेशीर आहे.
47 बीटरूटचा रस पिल्याने तुमचा रंग कधीच काळा होणार नाही. 48 रात्रीच्या प्रकाशासाठी नेहमी पांढरा बल्ब वापरा. इतर रंगाचे बल्ब तुमची दृष्टी कमकुवत करू शकतात. 49 कच्चा कांदा जेवणासोबत खाल्ल्याने रक्तदाब नियंत्रणात राहतो आणि नसांमधील ब्लॉकेज उघडू लागतात. 50 जर तुमचे वजन वाढत नसेल तर अक्रोड, केळी आणि सफरचंदाचा शेक प्या. वजन वाढू लागेल.